Good morning. Today's chapter genetics basis of inheritance. In that Mendel's law of inheritance. The name of chapter genetics basis of inheritance. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स यामध्ये पॉईंट आहे आपला मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. देयर आर 3 लॉ ऑफ मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. फर्स्ट आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. फर्स्ट आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन and third law of independent assortment. मेंडेलचे हे 3 लॉ आहेत. मेंडेलने एक्सपेरिमेंट तयार केल्याच्या नंतर द 3 प्रिन्सिपल्स ऑन द मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. फर्स्ट लॉ दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स, law of segregation, law of independent assortment. Before this law of inheritance, we had studied about some terminology. काय आपण टर्मिनॉलॉजी घेतल्या याच्यामध्ये ट्रेड्स असेल, कॅरेक्टर असेल, फिनोटाईप, जिनोटाईप, F1 जनरेशन, F2 जनरेशन, अशा वेगवेगळ्या ज्या काय टर्मिनॉलॉजी याचा आपण काय केलेला अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर लॉ ऑफ डॉमिनन्स. व्हॉट इज मीन बाय लॉ ऑफ डॉमिनन्स? द डेफिनेशन का आपण टर्मिनॉलॉजीमध्ये आपण डेफिनेशन घेतलेली काय घेतली? रेसेसिव्ह अँड डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इन F1 जनरेशन दॅट इज डॉमिनंट. ज्याचे गुणधर्म पहिल्या पिढीमध्ये दिसतात त्याला काय म्हणतात? लॉ ऑफ डॉमिनंट. आणि ज्याचे गुणधर्म पहिल्या पिढीमध्ये दिसत नाहीत त्याला काय म्हणतात? लॉ ऑफ सेग्रिगेशन. काय म्हणतात त्याला? लॉ ऑफ सेग्रिगेशन. मग त्याच आधारावर लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय? 2 प्युअर पॅरेंट क्रॉसिंग बिटवीन देम. 2 प्युअर पॅरेंट आहे, एक आहे टॉल आणि दुसरा आहे डॉर्फ. द 2 प्युअर पॅरेंट क्रॉसिंग बिटवीन देम टू फॉर्म F1 जनरेशन किंवा फर्स्ट जनरेशन. 2 प्युअर पॅरेंटमध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर पहिलं जनरेशन तयार होईल. आणि पहिलं जनरेशन जर तयार झालं त्याला काय म्हणतात? हायब्रिड टॉल असं म्हणतात. दॅट इज F1 जनरेशन. पहिलं जनरेशन तयार झालं, हायब्रिड टॉल तयार झालं. पण कसं तयार झालं? हायब्रिड टॉल तयार झालं. याला काय म्हणतात? F1 जनरेशन. हे प्युअर पॅरेंटमध्ये क्रॉसिंग केल्याच्यानंतर F1 जनरेशन झालं. आणि F1 जनरेशन कसं तयार झालं आहे? टॉल तयार झालं आहे. टॉल तयार झालं मीन्स द कॅरेक्टर्स विच एक्सप्रेस इन F1 जनरेशन दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. ज्याचे गुणधर्म पहिल्या पिढीमध्ये दिसतात त्याला काय म्हणतात? लॉ ऑफ डॉमिनन्स. मग याच्यामध्ये एक प्लांट कसं होतं? टॉल होतं. दुसरं प्लांट कसं होतं? डॉर्फ होतं. दोघांमध्ये क्रॉसिंग केल्याच्यानंतर फर्स्ट जनरेशन तयार झालं, पहिलं जनरेशन तयार झालं. मग पहिलं जनरेशन तयार झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काय प्लांट तयार झालं ते टॉल तयार झालं. मग याच्यामध्ये टॉलचा जो काही गॅमेट आहे तो काय झाला? फर्स्ट एक ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन हे जे ट्रेट आहे ट्रेटमधून एक गॅमेट काय झाला? टॉलचा एक गॅमेट रिलीज झाला. त्यानंतर गॅमेट फॉर्मेशनमध्ये डॉर्फचा एक गॅमेट आला. त्यानंतर हायब्रिड प्लांट तयार झालं. म्हणजे ज्याचे गुणधर्म पहिल्या पिढीमध्ये दिसतात त्याला काय म्हणतात? लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे याचे गुणधर्म या पिढीमध्ये कोणाचे गुणधर्म दिसले? टॉल प्लांटचे गुणधर्म दिसत आहेत. दुसरं प्लांट कोणतं आहे? डॉर्फ प्लांट आहे. म्हणजे डॉर्फ प्लांटचे गुणधर्म याच्यामध्ये दिसत नाही. ज्याचे गुणधर्म दिसत नाही त्याला काय म्हणतात? रेसेसिव्ह. ज्याचे गुणधर्म दिसतात त्याला काय म्हणतात? टॉल. फॉर एक्झाम्पल मग एक कपल आहे. कपलला पहिलं जनरेशन तयार झाल्याच्या नंतर दोन्ही कपल कसे आहेत? म्हणजे फॉर एक्झाम्पल फिमेल कशी उंचीला कमी आहे, मेल कसे उंचीला जास्त आहेत. आणि जो मुलगा असेल
किंवा मुलगी असेल उंचीला जास्त झाली, परंतु कोणासारखी झाली, वडील कसे होते, उंच होते, आणि मुलगा कसा झाला, उंच झाला, म्हणजे गुणधर्म कोणाचे दिसले, मुलाचे दिसले. याच्यामध्ये गुणधर्म कोणाचे आहेत, डॉर्फचे म्हणजे मदरचे सुद्धा आहेत, परंतु द कॅरेक्टर्स आर हिडन इन F1 जनरेशन, दॅट इज रिसेसिव्ह. याच्यामध्ये पहिल्या पिढीचे गुणधर्म दिसत नाहीत किंवा फिमेलचे गुणधर्म दिसत नाहीत, ज्याच्यामध्ये दिसत नाहीत त्याला काय म्हणतात, रिसेसिव्ह. याला काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स. मग लॉ ऑफ डॉमिनन्स विच इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. आणि मग याच्यामध्ये कशाचे साईन हा एक्सप्लेन केला जातो, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये. मग मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे क्रॉसिंग बिटवीन देम ओनली वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, दॅट इज मोनोहायब्रिड क्रॉस. क्रॉसिंग केली जाते. एक प्लांट कसं घेतलं, टॉल घेतलं, दुसरं प्लांट कसं घेतलं, डॉर्फ घेतलं, आणि डॉर्फ घेतल्याच्या नंतर त्याच्यापासून काय झाले, F1 जनरेशन तयार झालं. आणि F1 जनरेशनमध्ये काय केली, पुन्हा इट अलाउड टू सेल्फिंग, पुन्हा त्याला काय केली, सेल्फिंग करण्यास परवानगी दिली. परवानगी दिल्याच्या नंतर याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. मग याच्यामध्ये फिनोटायपिक रेशिओ जो आहे, याच्यामध्ये टॉल प्लांट किती झाले, 3 प्लांट तयार झाले. आणि म्हणजे ही एक टॉल आहे, ही एक टॉल आहे, ही एक टॉल आहे, म्हणजे टॉल प्लांट किती तयार झाले, 3 प्लांट तयार झाले. आणि उंचीला कमी असणारे डॉर्फ प्लांट किती झाले, 1 तयार झाले. म्हणजे फिनोटायपिक रेशिओ दॅट इज 3:1. याचा जो काय फिनोटायपिक रेशिओ तो किती आहे, 3:1. आणि जिनोटायपिक रेशिओ ज्याच्यामध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड जिनोटायपिक रेशिओ. मग जिनोटायपिक रेशिओ याच्यामध्ये प्युअर टॉल 1 आहे, हायब्रिड टॉल हे एक आहे, हे एक आहे, दॅट इज किती झाले, 2 झाले. म्हणजे जिनोटायपिक रेशिओ दॅट इज 1:2, हायब्रिड किती 2, आणि प्युअर डॉर्फ किती 1, दॅट इज 1:2, 2:1. अशा प्रकारे मग हा जो काही लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, मग याच्यावर काही फॉर एक्झाम्पल, याच्यावर काही एक्झाम्पल्स आहेत का, काय एक्झाम्पल आहे त्याचे. याच्यामध्ये गिनी पिग्स ब्लॅक कलर डॉमिनंट बाय द व्हाईट कलर गिनी पिग्स. म्हणजे 2 क्रॉसिंग केली, एक गिनी पिग्स आहे, मग एक प्राणी आहे, प्राणी कसा ब्लॅक कलरचा, दुसरा कसा व्हाईट कलरचा. दोघांमध्ये क्रॉसिंग केल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जी ऑफस्प्रिंग तयार होते ती कशी होती, ब्लॅक कलरची होती. म्हणजे ब्लॅक कलर डॉमिनंट बाय द व्हाईट कलर, तो काय करत आहे, ब्लॅक कलर व्हाईट कलर डॉमिनेट करत आहे, म्हणजे काय दिसू देत नाही. दुसरं एक्झाम्पल कर्ली हेअर्स ऑफ द ह्युमन डॉमिनंट बाय द स्ट्रेट हेअर्स. मग कपल आहे, कपलला कसे आहेत, मेलचे जे काय केस आहेत ते कसे आहेत, कुरुळे आहेत, फिमेलचे केस कसे आहेत, स्ट्रेट आहे, आणि त्यांच्यामध्ये ऑफस्प्रिंग तयार झाली. जे मूल तयार होईल, मुलाला जे काही केस आहेत ते कसे असेल, कुरुळे केस आहेत. कर्ली हेअर्स म्हणजे कर्ली हेअर्स डॉमिनंट बाय द स्ट्रेट हेअर्स, म्हणजे याच्यामध्ये कर्ली हेअर्स डॉमिनंट बाय द स्ट्रेट हेअर्स. त्यानंतर याच्यामध्ये ह्युमन बिईंगच्या नंतर जेव्हा पर्ली ग्रेन इज डॉमिनंट बाय द चॅकी ग्रेन. मग एक ग्रेन कशी, व्हाईट ग्रेन्स आहे, पर्ली ग्रेन्स आहे, म्हणजे पर्ली म्हणजे मोत्यासारखी ज्वारी आहे. दुसरी कशी चॉकी ग्रेन्स आहे. या दोघांमध्ये क्रॉसिंग केल्याच्यानंतर जे काय फर्स्ट जनरेशन तयार होईल ते कसं असेल, पर्ली ग्रेन्स असतील, म्हणजे पर्ली ग्रेन्स डॉमिनंट बाय द चॉकी ग्रेन. म्हणजे ज्याच्यामध्ये कोणाचे गुणधर्म दिसतात, ज्याच्यामध्ये पहिल्या पिढीमध्ये ज्याचे गुणधर्म दिसतात त्याला काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे काय एक्झाम्पल घेतलं, एक टॉल प्लांट घेतलं, दुसरं प्लांट डॉर्फ प्लांट घेतलं, एक उंचीला जास्त असणारं प्लांट घेतलं, उंचीला कमी असणारं, त्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर पहिलं प्लांट तयार झालं ते उंचीला जास्त असणारं तयार झालं. म्हणजेच याच्यामध्ये गुणधर्म कोणाचे, दोघाचेच आहेत, टॉलचे आहेत आणि डॉर्फचे आहेत. परंतु टॉल कॅरेक्टर डॉमिनेटेड बाय द डॉर्फ कॅरेक्टर. म्हणजे याच्यामध्ये काय केले जातात, टॉलचे जे काय गुणधर्म आहेत ते दिसतात आणि डॉर्फचे गुणधर्म दिसत नाहीत. आणि कर्ली हेअर्समध्ये ह्युमन बिईंग दोघांमध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर कर्ली हेअर जे असतात ते कसे दिसतात, कर्ली हेअर्स डॉमिनेट बाय द स्ट्रेट हेअर्स. जे कर्ली हेअर्स आहेत ते काय करतात, स्ट्रेट हेअरला डॉमिनेट करतात. पर्ली जॉर्समध्ये जे काय आहे, पर्ली ह्युमन
जवार पर्ली जवार पर्ली ग्रेन्स इन डॉमिनंट ओव्हर द चॉकी ग्रेन्स. चांगली पांढरी ज्वारी आहे ती काय करते, जे का काळ्या रंगाची ज्वारी तिला काय करते, डॉमिनेट करते, म्हणजे पांढऱ्या कलरचं दिसतो. ब्लॅक कलर थोडासा काळसर रंग आहे तो दिसत नाही, म्हणजेच याला काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स. मग डॉमिनंट कॅरेक्टर इज सिग्निफिकंट. याच्यामध्ये जे काय डॉमिनंट कॅरेक्टर आहेत ते कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत, म्हणजे ते कसे आहेत, फायद्याचे. बट रेसेसिव्ह कॅरेक्टर इज हिडन अँड हार्मफुल. परंतु याच्यामध्ये जे काही, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे काही रेसेसिव्ह कॅरेक्टर असतात ते कसे असतात, हिडन असतात, लपलेले असतात, आणि ते काय असतात, हार्मफुल असतात. ते कसे असतात, प्रत्येक मानव असेल किंवा एखादा ऑर्गॅनिझम असेल त्याच्यासाठी कसे असतात, हार्मफुल, म्हणजे कसे असतात, त्याच्यासाठी चांगले गुणधर्म देणारे नसतात. फॉर एक्झाम्पल डायबिटीस हिडन इन द फर्स्ट जनरेशन, देन एक्सप्रेस इन सेकंड जनरेशन. डायबिटीस इज द हिडन. डायबिटीस असेल, हिमोफिलिया असेल, अशा प्रकारचे जे काय रोगाचे आजार असतात दे आर रेसेसिव्ह कॅरेक्टर अँड दे आर हार्मफुल. म्हणजे याच्यावरून असं सिद्ध केलं जातं की लॉ ऑफ डॉमिनंट. मग याच्यामध्ये हा जो काही लॉ ऑफ डॉमिनन्स आहे हा सक्सेस इट इज नॉन ॲप्लिकेबल. का ॲप्लिकेबल नाही, जर समजा याच्यामध्ये इट शोज इन डेव्हिएशन्स सम कॅरेक्टर्स ऑफ द डेव्हिएशन्समध्ये याच्यामध्ये सांगितलं काही कॅरेक्टर काय होतात, पहिल्या पिढीमध्ये दिसतात. परंतु इन डेव्हिएशन्समध्ये कोडॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये यांचे जे काय गुणधर्म असतात दे आर मिक्स विथ इच अदर. गुणधर्म काय होतात, मिक्स होतात, म्हणजे इट इज नॉट ॲप्लिकेबल इन युनिव्हर्सल. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स हा कसा, नॉट ॲप्लिकेबल इन युनिव्हर्सल. तो जगामध्ये तो काय केला जात नाही, स्वीकारला जात नाही. का स्वीकारला जात नाही, जर समजा गुणधर्म टोलच असतील मग समाजामध्ये सगळे जे काही लोक आहेत जगामध्ये दोनच प्रकारचे लोक असायला पाहिजेत. एक कोणते, टॉल, आणि दुसरे कोणते, डॉर्क. त्यानंतर दुसरे कोणते, का ब्लॅक कलर अँड व्हाईट कलर. मग फक्त या दोघांमध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर फक्त दोनच प्रकारचे लोक असायला पाहिजे होते. एक कोणता ब्लॅक कलर आणि दुसरा कोणता व्हाईट कलर. जगामध्ये मग तसं दिसतंय का, काही एकदम लोक डार्क कलर आहेत, काही व्हाईट कलर आहेत, दुसरे मीडियम कलर आहेत. दे आर डिफरंट इन कलर, वेगवेगळ्या कलरचे आहेत. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनंट इज नॉट ॲप्लिकेबल इन युनिव्हर्सल. हा जगामध्ये काय केला जात नाही, स्वीकारला जात नाही. आणि नेक्स्ट दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. मग मेंबर्स ऑफ द ॲलिलिक स्पियर्स रिमेन टुगेदर. सेकंड लॉ दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. पहिला लॉ आपला लॉ ऑफ डॉमिनन्स झाल्याच्या नंतर सेकंड लॉ कोणता, लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये लॉ ऑफ सेग्रिगेशन और सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. सेकंड लॉ ऑफ सेग्रीगेशन और लॉ ऑफ और सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. पहिला लॉ कोणता घेतला आपण, लॉ ऑफ डॉमिनन्स. दुसरा कोणता आपला, लॉ ऑफ सेग्रिगेशन. मग लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये काय, ॲलिलिक पेअर्स रिमेन टुगेदर इन F1 जनरेशन विदाऊट मिक्सिंग बट दे आर सेपरेटेड इन गॅमेट फॉर्मेशन ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. ॲलिलिक पेअर्स म्हणजे याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर असतात, गुणधर्म जे असतात, ॲलिलिक पेअर जे असतात, रिमेन टुगेदर विदाऊट मिक्सिंग. ते कसे राहतात, विदाऊट मिक्सिंग राहतात. फॉर एक्झाम्पल क्रॉस कोणामध्ये केली, टॉल प्लांट आहे, दुसरं प्लांट कोणतं आहे, डॉर प्लांट आहे. यांच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर F1 जनरेशन तयार झालं, त्याला काय म्हणतात, हायब्रिड टॉल तयार झालं. म्हणजे फर्स्ट जनरेशन क्रॉसिंग केली, टॉल प्लांट आहे, दुसरं डॉर प्लांट आहे, यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर फर्स्ट जनरेशन तयार झालं. मग ॲलिलिक पेअर याच्यामध्ये दोन कॅरेक्टर, एक टॉलचा आहे, दुसरं डॉर्फचा आहे. म्हणजे ॲलिलिक पेअर्स रिमेन टुगेदर
in F1 generation, allelic pairs remain together without mixing, without mixing, but they are separated during gamete formation. मग जे काय ॲलिलिक पेअर्स असतात ते कसे एका पिढीमध्ये कसे राहतात, एकत्र राहतात, पर कसे राहतात विदाउट मिक्सिंग, बट दे आर सेपरेटेड इन गॅमेट फॉर्मेशन ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ते काय होतात, सेपरेट होतात. पहिल्या पिढीमध्ये कसे राहतात ते एकत्र राहतात, कसे राहतात ते विदाउट मिक्सिंगमध्ये राहतात. बट इन F2 जनरेशन ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन दे आर सेपरेटेड विथ इच अदर. हे जे काय गॅमेट असतात ते कसे असतात, सेपरेट होतात. मग फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये each gamete receives only one of the two traits, that is purity of the gametes. प्रत्येक जो काही each gamete receives only one of the two traits. एक गॅमेट्स काय करतो, each gamete receives only one of the two traits. हे दोन ट्रेड्स आहे. या दोन ट्रेडपैकी एक गॅमेट्स काय करतो, त्याच्यापैकी एकच गुणधर्म काय करतो, सिलेक्ट करतो, रिसिव्ह करतो. हेन्स इट इज दिस लॉ ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ प्युरिटी. म्हणून याला काय म्हणतात, लॉ ऑफ प्युरिटी असं म्हणतात. मग हे यामध्ये काय केलं जातं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जी काही सेल असते, सुरुवातीला सेल कशी सोमॅटिक सेल कशी असतील, डिप्लॉईड असतील, किंवा मेल असेल फिमेल असेल, त्याची जी काय सेल असेल ती कशी असते, डिप्लॉईड असते. डिप्लॉईड म्हणजे इट सेल कंटेड 2 सेट ऑफ क्रोमोझोम, ज्याच्यामध्ये 2 सेट काय असतात, क्रोमोझोमचे असतात. ड्युरिंग गॅम अँड हॅप्लॉईड सेट, याच्यापासून मग 2 काय झाले, हॅप्लॉईड सेल तयार झाला. मग याच्यामध्ये सेक्स ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काय मदर सेल्स असतात, मदर सेलचं काय होईल, विभाजन होत असताना 2 सेल तयार होतात. मग मदर सेलमध्ये काय, मदर सेल कशी असते, डिप्लॉईड असते. इट हॅज टू सेट ऑफ क्रोमोझोम, याच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट असतात. अँड टू फॉर्म मदर सेल डिवाइड टू फॉर्म 2 डॉटर सेल, याच्यामधून 2 डॉटर सेल तयार झाल्या. मिओसिसमध्ये 4 सेल्स किंवा 2 सेल तयार होतात. 2 सेलमध्ये जी काय क्रोमोझोमची संख्या असते ती कशी असते, हाफ सेट असते, दॅट इज हॅप्लॉईड. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं, लॉ ऑफ सेग्रिगेशन, ॲलिलिक पेअर्स रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग, बट दे आर गेट सेपरेटेड ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. जे काय ॲलिलिक पेअर्स असतात, 2 कॅरेक्टर काय होतात, एकत्र राहतात, परंतु ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. आणि ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होत असते त्यावेळेस हे जे काय गुणधर्म असतात ते काय होतात, सेपरेट होतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक कॅरेक्टर कोणतं आहे, टॉलचं आहे, दुसरं कोणतं आहे, डॉर्पचं आहे. ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होतं त्यावेळेस याच्यामधून टॉलचं काय होईल, सेपरेट कॅरेक्टर येईल, डॉर्पचं सेपरेट येईल. म्हणजेच एकत्र राहतात परंतु ते काय होतात, सेपरेट होतात. म्हणजे ते मिक्स होत नाहीत. ते काय होतात, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन दे आर सेपरेटेड विथ इच अदर. मग याच्यामध्ये जो काय गॅमेट आहे, इच गॅमेट रिसिव्ज 1 कॅरेक्टर ऑफ द 2 ट्रेट्स. याच्यामध्ये 2 गुणधर्म, त्यापैकी एक गॅमेट काय करतो, त्याच्यापैकी एकच गुणधर्म काय करतो, स्वीकारतो. मग टॉल असेल, टॉल काय करतो, ते टॉलचे गुणधर्म स्वीकारतो. डॉर्प असेल, तो काय करतो, डॉर्पचे गुणधर्म काय करतो, स्वीकारतो. म्हणजे इच गॅमेट रिसिव्ज ओनली 1 ऑफ द 2 ट्रेट्स, दॅट इज प्युरिटी ऑफ द गॅमेट. यालाच काय म्हणतात, प्युरिटी ऑफ द गॅमेट्स. आणि मग डिप्लॉईड सेल असेल, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डिप्लॉईड सेलमध्ये असेल क्रोमोझोमचे किती सेट असतात, 2 सेट असतात. आणि हॅप्लॉईड जर असेल त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा किती सेट असेल, 1 सेट असेल. याच्यामध्ये किती कंप्लीट सेट असतो, डिप्लॉईडमध्ये 2 सेट असतात. कंप्लीट सेट मीन्स 2 सेट. आणि हॅप्लॉईडमध्ये 1 सेट, दॅट इज हाफ सेट, म्हणजे अर्धा सेट असतो. त्याला काय म्हणतात, हॅप्लॉईड असं म्हणतात. म्हणजे दिस लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे प्युरिटी ऑफ गॅमेट्स, दिस लॉ इज युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. हा जो काही लॉ आहे तो संपूर्ण जगामध्ये काय केला जातो, स्वीकारला जातो. आणि लॉ ऑफ डॉमिनन्स विच इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ मोनोहायब्रिड रेशिओ अँड मोनोहायब्रिड क्रॉस. आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन हा मोनोहायब्रिड क्रॉस आणि मोनोहायब्रिड रेशिओच्या सहाय्याने तो काय केला जातो, सिद्ध केला जातो. आपल्याला थर्ड लॉ आहे, तो कोणता थर्ड लॉ आहे, एक थर्ड लॉ आहे, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट.
third law, that is law of independent assortment. तिसरा जो काय लॉ आहे, तिसरा लॉचं काय नाव आहे, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. थर्ड लॉ, पहिला लॉ झाला लॉ ऑफ डॉमिनन्स, सेकंड लॉ झाला लॉ ऑफ सेग्रिगेशन, आणि थर्ड लॉ लॉ ऑफ independent assortment. Law of independent assortment. और थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा त्याला काय म्हणतात, थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स किंवा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय, when two homozygous parents, दोन homozygous parents आहेत, the two homozygous parents differing in two pairs of contrasting traits. दोन homozygous parents आहेत with two different contrasting traits. दोन प्युअर पेरेंट, दोन homozygous पेरेंट आहेत, आणि त्याबरोबर त्याच्यामध्ये काय, फॉर एक्झाम्पल एक कोणता असेल, टॉल असेल किंवा राऊंड असेल, कॅपिटल आर, दुसरा येलो अँड त्याचा टू पेअर्स when the two homozygous parents differing in two pairs of contrasting characters are crossed, the inheritance one pair is independent of the other. म्हणजे दोन क्रॉसिंग केले, दोन होमोजायगस पेरेंट्स आहेत विथ टू कॉन्ट्रास्टिंग पेअर्स. याच्यामध्ये दोन गुणधर्म आहेत. आपण लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये एकच गुणधर्म घेतला होता, एक कोणता, टॉलचा, इकडे कोणता, डॉर्फचा. याच्यामध्ये क्रॉसिंग करत असताना दोन गुणधर्म घेतले. ते एक कोणता आहे, राऊंड सीड आहे, त्याचबरोबर येलो कलरचा कलर आहे, म्हणजे राऊंड शेप अँड कलर. दॅट इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमध्ये द टू homozygous parent differing in pairs of contrasting traits are crossed. The inheritance of one pair is independent other. मग दोन गुणधर्म घेतले आणि दोन गुणधर्म घेतल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर हे जे काय गुणधर्म असतात, दे आर द ट्रेड्स आर इंडिपेंडंट विथ इच अदर. हे जे काय गुणधर्म असतात ते कसे असतात, सेपरेट असतात, म्हणजे एकमेकामध्ये ते मिसळत नाहीत. इन अदर वर्ड्स, व्हेन हायब्रिड फॉर्म्स गॅमेट असॉर्टमेंट, हायब्रिडमध्ये काय केलं, गॅमेट असॉर्टमेंट ऑफ द इन हायब्रिड इन अदर थर्ड लॉ आपला लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये व्हेन द होमोजायगस पॅरेंट डिफरिंग इन टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स दे डिफर टू कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स आर क्रॉस्ड. दोन होमोजायगस पेरेंट्स आहेत विथ टू कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स, द क्रॉस्ड इनहेरिटन्स वन पेअर इज इंडिपेंडंट ऑफ द अदर. दोन प्युअर पेरेंट होमोजायगस पेरेंट आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काय, दोन गुणधर्म आहेत, आणि हे दोन गुणधर्म घेतल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर द ट्रेड्स आर इंडिपेंडंट ऑफ द अदर. म्हणजे याच्यामध्ये जे काय गुणधर्म असतात, द ट्रेड्स आर इनहेरिटन्स विथ इच अदर किंवा इंडिपेंडंट विथ इच अदर. दोन प्युअर पेरेंट घेतल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर त्यांच्यामधील जे काय ट्रेट असतात ते कसे असतात, इंडिपेंडंट ऑफ द इच अदर, म्हणजे एकमेकापासून ते कसे असतात, वेगळे असतात. दे आर नॉट मिक्स विथ इच अदर, ते एकमेकामध्ये मिसळत नाही, इंडिपेंडंट विथ इच अदर, स्वतंत्र असतात. इन अदर वर्ड्स, व्हेन हायब्रिड फॉर्म्स ऑफ द गॅमेट्स असॉर्टमेंट ऑफ एलिल्स, हायब्रिड असेल किंवा पॉलीहायब्रिड फॉर्म्स गॅमेट्स, हायब्रिड असेल किंवा पॉलीहायब्रिड असेल, फॉर्म्स गॅमेट्स ऑफ एलिलिक्स ऑफ व्हेन हायब्रिड्स
forms gametes assortments of the alleles, different traits independent of their original combination is the parents. मग क्रॉसिंग केली कशामध्ये केली, एक कोणता असेल डायहायब्रिड असेल किंवा पॉलिहायब्रिड असेल, आणि यामध्ये क्रॉसिंग केल्याच्यानंतर गॅमेट जे का असतात ते असॉर्टमेंट होतात, म्हणजे वेगवेगळे होतात, डिफरंट ट्रेड्स इंडिपेंडंट ऑफ द ओरिजिनल पेरेंट. म्हणजे जे काय आईवडिलांचे जे काय गुणधर्म असतात त्याच्यापेक्षा वेगळे गुणधर्म ते काय करतात, तयार करतात. यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. मग फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट विच इज एक्सप्लेन बाय द डायहायब्रिड क्रॉस. मग हा जो काय लॉ आहे कशाच्या साहाय्याने एक्सप्लेन केला जातो, डायहायब्रिड क्रॉसच्या साहाय्याने तो काय केला जातो, एक्सप्लेन केला जातो. इट रिसिव्ज, मग यामध्ये काय केले जातात, ॲपिरन्स ऑफ न्यू कॉम्बिनेशन इन F2 जनरेशन. ॲपिरन्स म्हणजे काय दिसणे, याच्यामध्ये काय होतात F2 जनरेशन आहे त्याच्यामध्ये काय होतात नवीन कॉम्बिनेशन दिसू. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय आहे, राऊंड अँड येलो आहे, इकडे काय आहे रिंकल अँड ग्रीन कलरचे आहे सीड. मग राऊंड अँड येलो असेल तर याच्यामध्ये जे काय तयार होईल ते कसे प्रकारचं असेल, राऊंड अँड ग्रीन असेल. कसं असेल, राऊंड अँड ग्रीन असेल, किंवा राऊंड अँड रिंकल अँड येलो असेल. म्हणजे जे काही वडिलाचे जे काय गुणधर्म होतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरेच गुणधर्म काय केले जातात, तयार केले जातात. यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. यामध्ये मेनी जीन्स आर लोकेटेड इन द वन क्रोमोझोम. मग अनेक जीन्स असतात ते कशामध्ये लिंक केले जातात, वन क्रोमोझोम. इज कॉल लिंक्ड ग्रुप. अनेक गुणधर्म असतात आणि हे जे काय गुणधर्म असतात ते एकाच क्रोमोझोम लिंक केले जातात, त्याला काय म्हणतात लिंक्ड ग्रुप. देअरफॉर दे पासेस थ्रू द लिंकेज ग्रुप. आणि हे जे काय गुणधर्म असतात ते काय केले जातात, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये पाठवले जातात. कशाच्या साहाय्याने, लिंकेज ग्रुपच्या साहाय्याने पाठवले जातात. कसे पाठवले जातात, हाऊ एव्हर द रिकॉम्बिनेशन ड्यू टू द क्रॉसिंग. मग याच्यामध्ये काय, हाऊ एव्हर रिकॉम्बिनेशन ड्यू टू द क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग द मिओसिस. मग मिओसिसमध्ये काय केलं जातं, क्रॉसिंग ओव्हर होत असते, आणि क्रॉसिंग ओव्हर होत असताना कशामध्ये, मिओसिसमध्ये. मग मिओसिसमध्ये पहिला लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन आणि सायटोकायनेसिस अशा वेगवेगळ्या 5 स्टेपमधून ही काय केली जाते, पास केली जाते. पहिल्या स्टेपमध्ये क्रोमोझोम होतं काय होतात, थिक होतात, थिक झाल्याच्या नंतर ते पेअर होतात, पेअर झाल्याच्या नंतर दे आर ट्विस्टेड विथ इच अदर, ते ब्रोकन डाऊन केले जातात, तोडले जातात, आणि त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होते. क्रॉसिंग ओव्हर झाल्याच्या नंतर पुन्हा ते जे काय तुटलेले जायचं असतात, एकाच आकाराचे जे काय असतील साईज अँड शेपचे काय होतात एकमेकाला जोडले जातात, आणि जोडल्याच्या नंतर क्रॉसिंग ओव्हर काय होते, संपली जाते. अशा प्रकारे लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन याच्या साहाय्याने क्रॉसिंग ओव्हरच्या साहाय्याने रिकॉम्बिनेशन तयार केलं जातं. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, सुरुवातीचं कॉम्बिनेशन कोणतं, राऊंड अँड येलो आहे. याचे जे काही एक प्लांट कोणतं आहे, राऊंड येलो आहे. दुसरं कोणतं आहे, रिंकल अँड ग्रीन आहे. परंतु ज्यावेळेस F1 जनरेशन तयार होईल, F1 जनरेशन इट अलाउ टू सेल्फिंग, आणि F2 जनरेशन तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही ऑफस्प्रिंग असतात, त्या कशा मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात, ज्या की येलो अँड राऊंड नसेल, ग्रीन अँड रिंकल नसेल, याच्यापेक्षा वेगळ्याच मिळतात. म्हणून याला काय म्हणतात, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे जर समजा पहिला लॉ ऑफ सेग्रिगेशन, प्युरिटी ऑफ द गॅमेट, म्हणजे याच्यामध्ये गॅमेट्स काय असतात, प्युअर असतो, जशाच तसा येतो तो इनहेरिटन्स होतो, पाठवला जातो, त्याला काय म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन विच इज ॲप्लिकेबल इन युनिव्हर्सल. आणि हा जो काय गुणधर्म आहे हा कसा आहे, विच इज नॉट ॲप्लिकेबल इन युनिव्हर्सल. हा जो काही गुणधर्म आहे, हा जो काय लॉ आहे संपूर्ण जगामध्ये स्वीकारला जात नाही. आपण 3 लॉ घेतले, एक कोणता आहे लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा कोणता लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. म्हणजे पहिल्यामध्ये काय सांगितलं, याच्यामध्ये 2 मित्र आहेत. एक मित्र कसा आहे, कपडे वगैरे त्याने खराब झाले आहेत,
किंवा त्याला सांगितलं की दोघांची मैत्री करा, परंतु दोघं मित्र होत नाही, ते कसे असतात, सेपरेट राहतात. याला काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स. एकत्र राहतात परंतु सेपरेट राहतात, एकमेकांमध्ये मिसळत नाही, त्याला काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे ज्याचे गुणधर्म पहिल्या पिढीमध्ये दिसतात त्याला काय म्हणतात, लॉ ऑफ डॉमिनन्स. ते सेपरेट असतात, त्याचे जे काही गॅमेट असतात सेपरेट असतात. आणि लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये गॅमेट जे असतात ते कसे असतात, प्युअर असतात, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जातात, मिसळतात, त्याला म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि तिसरं आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये याच्यामध्ये होमोझायगस पेअर्स असतात, त्याच्याबरोबर 2 कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स असतात. आणि इनहेरिटन्स होताना ते कसे असतात, इंडिपेंडंट असतात. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये काय केलं, डायहायब्रिड क्रॉस असेल, पॉलिहायब्रिड क्रॉस असेल, फॉर्म द गॅमेट्स ऑफ द ॲलिज ऑफ द ट्रेड्स इंडिपेंडंट ऑफ द इच अदर. म्हणजे याच्यामध्ये जे काय डायहायब्रिड क्रॉस असेल, पॉलिहायब्रिड क्रॉस असेल, त्याच्यामधून गॅमेट्स तयार होतात. आणि गॅमेट्स तयार झाल्याच्या नंतर जे काय ॲलिज आहेत, ॲलिज काय करतात, जे ट्रेट आहेत, ट्रेट कसे असतात, एकमेकापासून वेगळे असतात, त्यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट विच इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायहायब्रिड क्रॉस. आणि तो डायहायब्रिड क्रॉसच्या साहाय्याने काय केला जातो, एक्सप्लेन केला जातो. इन F2 जनरेशन इट शोज किंवा इट अपिअरन्स न्यू कॉम्बिनेशन. F2 जनरेशन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय दिसेल, आपल्याला न्यू कॉम्बिनेशन दिसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेरेंट कोणते होते, राऊंड अँड येलो, याच्यामध्ये रिंकल अँड ग्रीन होते. याच्या व्यतिरिक्त तिसरंच कॉम्बिनेशन दिसेल, त्याला काय म्हणतात, न्यू कॉम्बिनेशन दिसेल. आणि याच्यामध्ये मेनी जीन्स आर लोकेटेड इन द 1 क्रोमोझोम. अनेक जीन असतात ते कशामध्ये लोकेटेड होतात, 1 क्रोमोझोमवर लोकेटेड होतात, बसतात. आणि त्यानंतर त्यालाच काय म्हणतात, लिंक्ड जीन असं म्हणतात. देअरफॉर द लिंक्ड जीन पासेस थ्रू, त्याच्यामधून काय केले जातात, देअरफॉर दे पासेस थ्रू द लिंक्ड ग्रुप. मग हे जे काय लिंकेज जीन्स असतात ते काय केले जातात, पासेस केले जातात विथ द हेल्प ऑफ लिंकेज ग्रुप. आणि त्यानंतर याच्यामध्ये काय केलं जातं, मग ड्युरिंग हा जो काय लॉ आहे, या लॉमध्ये हवेवर रिकॉम्बिनेशन कसं तयार होतं, रिकॉम्बिनेशन कसं तयार होईल, ड्युरिंग हाऊएव्हर द रिकॉम्बिनेशन ड्यू टू द क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग मिओसिस. मिओसिसच्या वेळेस काय होईल, क्रॉसिंग होईल, क्रॉसिंगच्या वेळेस पुन्हा रिकॉम्बिनेशन काय होईल, तयार होईल. हेच म्हणून लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट इज नॉट ॲप्लिकेबल इन युनिव्हर्सल. मग हा जो काय लॉ आहे, हा लॉ आपण डायहायब्रिड क्रॉसच्या साहाय्याने आपण काय करू, बघणारच आहोत. मग याच्यामध्ये न्यू कॉम्बिनेशन कसे तयार होतात. फॉर एक्झाम्पल यामध्ये जी क्रॉसिंग केली जाते, 2 प्युअर पॅरेंट घेतले जातात, 2 होमोझायगस पॅरेंट घेतले जातात, त्याच्याबरोबर विथ 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. 2 गुणधर्म घेतल्याच्या नंतर कोणते 2 गुणधर्म घेतले जातात, एक येलो कलर घेतला जातो. फॉर एक्झाम्पल पॅरेंट्समध्ये कोणतं पॅरेंट्स कसे आहेत, एक येलो, त्याच्याबरोबर राऊंड, त्यानंतर दुसरा कोणता ग्रीन अँड रिंकल्ड. 2 लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हा डायहायब्रिड क्रॉसच्या साहाय्याने काय केला जातो, सिद्ध केला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं, रिकॉम्बिनेशन केलं जातं. रिकॉम्बिनेशन करत असताना कशाच्या साहाय्याने केलं जातं, ड्यू टू द क्रॉसिंग ओव्हर. आणि ड्यू टू द क्रॉसिंग ओव्हर कशामध्ये पार पाडली जाते, मिओसिसमध्ये. आणि याच्यामध्ये काय होतात, न्यू कॉम्बिनेशन तयार होतात इन F2 जनरेशन. मग पेरेंट्स कोणता घेतला, एक कोणता घेतला, येलो अँड राऊंड. एक पेरेंट घेतला, त्याच्याबरोबर 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. एक गुणधर्म कोणता, येलो, दुसरा एक गुणधर्म कोणता, येलो, दुसरा त्याच्यामध्ये कोणता, राऊंड. सीटचा जो काय आकार आहे तो कसा आहे, राऊंड आहे. त्यानंतर दुसरी सीट आहे ती कशी, ग्रीन आहे. त्याचबरोबर सीट कशी, खडबडीत आहे, रिंकल्ड आहे. मग यामध्ये गॅमेट्स, येलोसाठी कॅपिटल वाय, राऊंडसाठी कॅपिटल आर,
आणि ग्रीनसाठी आहे स्मॉल वाय, रिंकलसाठी आहे स्मॉल आर. त्यानंतर गॅमेट फॉर्मेशन होत असताना कॅपिटल वाय कॅपिटल आर, स्मॉल आर. त्यानंतर F1 जनरेशन तयार होत असताना कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हे काय झालं, F1 जनरेशन तयार झालं, दॅट इज. आणि F1 जनरेशन कसं तयार झालेलं, येलो अँड राऊंड, दॅट इज हायब्रिड. F1 जनरेशन तयार झालं कसं, येलो अँड राऊंड, परंतु हे कसं आहे, हायब्रिड आहे. फर्स्ट जनरेशन तयार झालं ते कसं आहे, हायब्रिड आहे. मग यामध्ये F1 जनरेशन इट अलाउ टू सेल्फिंग कॅपिटल वाय यामध्ये क्रॉसिंग करत असताना दोन पद्धती आहेत, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. मग यामध्ये क्रॉसिंग करत असताना 1 4 2 3 2 4 अशा प्रकारे गॅमेट काय होतात, क्रॉसिंग केले जाते. मग कॅपिटल वाय कॅपिटल आर हा काय आहे, कॅपिटल वाय कॅपिटल आर. इथे काय आहे, कॅपिटल वाय स्मॉल आर, हे स्मॉल वाय कॅपिटल आर, इकडे काय आहे, स्मॉल वाय. अशा प्रकारे क्रॉसिंग केल्याच्या नंतर ते चेकर्ड बोर्डमध्ये पुन्नेट स्क्वेअर जे आहे त्यांचा जो काय चेकर्ड बोर्ड आहे त्याच्यामध्ये आपण टाकल्याच्या नंतर 16 स्पेअर्स आपल्याला काय होतात, मिळतात. मग याचा फिनोटायपिक रेशो वगैरे तो सुद्धा आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. मग यामध्ये पहिले गॅमेट्स पाडल्याच्या नंतर F1 जनरेशन तयार झाली. F1 जनरेशनमध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. चेकर्ड बोर्डच्या साहाय्याने जे काय न्यू कॉम्बिनेशन कसं तयार होत आहे हे आपण सिद्ध करणार आहोत. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इकडे कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. मेल आणि फिमेल. मग क्रॉसिंग करत असताना कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर. आता यामध्ये गुणधर्म बघत असताना आपण कॅपिटल वाय कॅपिटल आर जर असेल, ज्याच्यामध्ये कॅपिटल असेल तर ज्याच्यामध्ये डॉमिनंट म्हणतो आपण त्याला, कॅपिटल वाय कॅपिटल आर असेल तर याला काय म्हणतो आपण, येलो अँड राऊंड. काय म्हणतो आपण याला, येलो अँड राऊंड. ज्याच्यामध्ये कॅपिटल असेल त्याला काय म्हणतात, येलो. फॉर एक्झाम्पल
मग याच्यामध्ये आपल्याला काउंट करायचं आहे. याचं फिनोटायपिक रेशो 9:3:1. याच्यामध्ये कॅपिटल आहे, याच्यामध्ये कॅपिटल आहे, म्हणजे हा आहे येलो. याच्यामध्ये कॅपिटल आहे, हा आहे राऊंड. इथं सुद्धा कॅपिटल आहे, हा आहे येलो. याच्यामध्ये कॅपिटल आहे, हा आहे राऊंड. याच्यामध्ये कॅपिटल आहे, हा आहे येलो. याच्यामध्ये कॅपिटल आहे, हा आहे राऊंड. याच्यामध्ये कॅपिटल आहे, हा आहे येलो. याच्यामध्ये कॅपिटल हा आहे राऊंड. याच्यामध्ये कॅपिटल आहे येलो. हा का याच्यामध्ये कॅपिटल आहे, हा आहे राऊंड. हा आहे येलो. आणि हा कसा आहे रिंकल्ड. हा काय आहे रिंकल्ड. हा आहे येलो आणि हा आहे राऊंड. याच्यामध्ये दोन्ही स्मॉल आहेत, स्मॉल आर आणि स्मॉल आर, म्हणून हा कसा आहे रिंकल्ड आहे. याच्यामध्ये कॅपिटल आहे म्हणून येलो आणि स्मॉल आहे, हा कसा आहे रिंकल्ड. रिंकल्ड. हा कसा आहे कॅपिटल आहे, हा कसा आहे येलो. हा काय आहे राऊंड. हा काय आहे कॅपिटल येलो. हा काय आहे राऊंड. हा काय आहे दोन्ही स्मॉल आहेत, हे कसे आहेत ग्रीन. आणि हा काय आहे राऊंड. हा कसा आहे ग्रीन. हा काय आहे राऊंड. हा कसा आहे येलो. हा कसा आहे राऊंड. हा कसा आहे येलो आणि हा कसा आहे दोन्ही स्मॉल आहेत ग्रीन. हा कसा आहे ग्रीन सॉरी हा कसा आहे रिंकल्ड. रिंकल्ड. हा कसा आहे ग्रीन. हा कसा आहे राऊंड. आणि त्यानंतर हा कसा आहे ग्रीन आहे आणि रिंकल्ड आहे. मग याचा जो फिनोटायपिक रेशो जो आहे तो किती आहे 9:3:1. फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो हा किती 9:3:1. मग आपण काउंट करू याच्यामध्ये. येलो राऊंड 1, येलो राऊंड 2, 3, 4, येलो राऊंड 5, येलो राऊंड 6, येलो राऊंड 7, इथं 8, इथं किती झाले इथं 8 आणि एक 9. म्हणजे आपला पहिला येलो राऊंड किती येलो राऊंड 9. त्यानंतर दुसरं कोणते असेल येलो रिंकल्ड. दुसरे कोणते येलो रिंकल्ड किती 3. येलो रिंकल्ड 1, येलो रिंकल्ड 2, येलो रिंकल 3. येलो रिंकल किती 3. येलो रिंकल 3. त्यानंतर ग्रीन राऊंड 3 किंवा ग्रीन राऊंड 3. 1, 2 आणि हे 3. ग्रीन राऊंड किती 3. ग्रीन राऊंड. आणि शेवटी फक्त एक प्युअर आहे, तो कोणता आहे ग्रीन रिंकल्ड. हा कोणता आहे ग्रीन रिंकल्ड. ग्रीन रिंकल किती 1 आहे. अशा प्रकारे मोनो डायब्रिडिक क्रॉसच्या साहाय्याने
लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय केला सिद्ध केला. जिनोटायपिक रेशो याचा जो आहे, मग जिनोटायपिक रेशो किती याचा 9:, याचा जिनोटायपिक रेशो आहे 1:2:1:4:2. याला जर दुसऱ्या भाषेत जर आपल्या लक्षात ठेवायचं असेल 12, 24, 12, 12 आणि 1 अशा प्रकारे याचा जो काय जिनोटायपिक रेशो आहे जिनोटायपिक रेशो किती genotypic ratio is 1:2:1:2:2 2:4:1:2:1:1:2:1 1:2:1 अशा प्रकारे त्याचा जिनो आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, सुरुवातीला 2 होमोझायगस पॅरेंट आहेत विथ 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. मग 2 होमोझायगस टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, एक कोणता आहे येलो कलर आहे, त्याचबरोबर सीडचा जो आकार आहे तो कसा राऊंड आहे. मग ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन येलोसाठी वाय येईल, राऊंडसाठी कॅपिटल आर येईल. येलोसाठी कॅपिटल वाय येईल, राऊंडसाठी कॅपिटल आर येईल. त्यानंतर इकडे काय ग्रीन आहे आणि रिंकल सीड आहे. ग्रीनसाठी स्मॉल वाय येईल आणि रिंकलसाठी स्मॉल आर येईल. याच्यामध्ये सेल्फिंग झाले, याच्यामध्ये फर्स्ट जनरेशन तयार झाल्याच्यानं फर्स्ट जनरेशन कसं तयार होतं, येलो अँड राऊंड हायब्रिड तयार होते. मग याच्यामध्ये या लॉमध्ये काय होतं, इट इन F2 जनरेशन इट शोज न्यू कॉम्बिनेशन. मग क्रॉसिंग कशामध्ये केली होती, येलो अँड राऊंड, ग्रीन अँड रिंकल याच्यामध्ये क्रॉसिंग केली होती. ती कशामध्ये, येलो अँड राऊंड अँड ग्रीन अँड रिंकल. याच्यामध्ये काय मिळाले आपल्याला, येलो अँड राऊंड येलो अँड रिंकल मिळाले, ग्रीन अँड राऊंड हे काय न्यू कॉम्बिनेशन काय झाले यामध्ये मिळाले. म्हणजेच लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये जे गॅमेट असतात दे आर नॉट इन्फ्लुअन्स विथ इच अदर, दे आर सेपरेटेड, दे आर इंडिपेंडंट विथ इच अदर. ते कोणाबरोबर मिसळत नाही, ते कसे असतात, स्वतंत्र असतात. अशा प्रकारे इन दिस वे द लॉ ऑफ इनहेरिटन्स, दॅट इज लॉ ऑफ डॉमिनंट, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट हे आपले संपलेले आहेत. देन मेंडल सक्सेशन, मेंडल का सक्सेस झाला याच्यामध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये क्रॉसिंगमध्ये, तर चॉईस ऑफ पी प्लांट इज परफेक्ट. मेंडेलने जे का पी प्लांट सिलेक्ट केलं, द चॉईस ऑफ पी प्लांट इज परफेक्ट. त्याने जे का पी प्लांट सिलेक्ट केलं इट इज परफेक्ट. देन द चॉईस ऑफ पी प्लांट इज परफेक्ट ॲट अ टाइम इट कन्सिडर वन अ ट्रेट. एका वेळेस त्याने काय केलं, एकच गुणधर्म काय केला कन्सिडर केला. व्हाय मेंडेल सक्सेस किंवा रिझन्स ऑफ मेंडेल सक्सेस. चॉईस ऑफ पी प्लांट वॉज परफेक्ट ॲट अ टाइम इट कन्सिडर वन सिंगल युनिट ऑफ कॅरेक्टर्स. एका वेळेस त्याने काय केला, एकच गुणधर्म काय केला कन्सिडर केला. ही मेंटेन रेकॉर्ड डेट वाईज. त्याने काय केलं, रेकॉर्ड आहे ते काय केलं, रेकॉर्ड मेंटेन केलं. ही मेंटेन्ड अप टू डेट रेकॉर्ड ॲट लिस्ट फॉर 3 जनरेशन. त्याने डेट वाईज 3 जनरेशन काय केलं, मेंटेन केलं. अप्लाय स्टॅटिस्टिकल मेथड फॉर ॲनालाइज द रिझल्ट फॉर एक्सपेरिमेंट. त्याने स्टॅटिस्टिकली मॅथमॅटिकच्या साहाय्याने काय केलं, सगळं ॲनालाइज केलं. आणि 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. त्याने काय केले, 7 पेअर्समध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतले. आणि लकीली जीन्स फॉर डिफरंट कॅरेक्टर वॉज प्रेझेंट इन डिफरंट क्रोमोझोम्स. आणि त्याला प्रत्येक वेळेस काय झाले, गुणधर्म मिळत गेले. रिझन्स ऑफ मेंडेल सक्सेस का झाला, त्याने पी प्लांट काय केलं, सिलेक्ट केलं, इट इज परफेक्ट. त्यानंतर त्याने काय केलं, डेट वाईज रेकॉर्ड काय केलं, मेंटेन केलं 3 जनरेशनचं.
त्यानंतर ॲप्लायचं मॅथमॅटिकच्या साहाय्याने त्याने काय केलं, ॲनालाइज केलं आणि 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्याने काय केलं, कन्सिडर केलं आणि लकीली इट लकीली जीन्स फॉर डिफरंट कॅरेक्टर, प्रत्येक याच्यावर काय झाले त्याला वेगवेगळे गुणधर्म मिळालेले आहेत. नेक्स्ट पॉईंट याच्यामधील बॅक क्रॉस ऑर टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस ऑर टेस्ट क्रॉस, व्हॉट इज मीन बाय बॅक क्रॉस ऑर टेस्ट क्रॉस. फॉर एक्झाम्पल बॅक क्रॉस हा प्युअर पेरेंट आहे, टॉल प्लांट आहे, हा कसा आहे, डॉर प्लांट आहे. या दोघांमध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर फर्स्ट जनरेशन तयार होईल, दॅट इज F1 जनरेशन आणि हे कसं असेल, हायब्रिड असेल. याला काय म्हणतात, F1 जनरेशन. मग फर्स्ट टेस्ट क्रॉस. मग टेस्ट क्रॉसची काय डेफिनेशन, क्रॉसिंग बिटवीन F1 हायब्रिड्स विथ रेसिसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड टेस्ट क्रॉस. ज्याच्यामध्ये रेसिसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग केली जाते हे F1 हायब्रिड आहे आणि F1 हायब्रिडची कोणाबरोबर क्रॉसिंग केली जाते, रेसिसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉसिंग केली जाते, त्याला काय म्हणतात, टेस्ट क्रॉस असं म्हणतात. क्रॉसिंग बिटवीन F1 हायब्रिड्स विथ रेसिसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड टेस्ट क्रॉस. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय, क्रॉसिंग बिटवीन F1 हायब्रिड विथ एनी पॅरेंट इज कॉल्ड बॅक क्रॉस. मग एव्हरी बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस बट एव्हरी टेस्ट क्रॉस इज नॉट बॅक क्रॉस. म्हणजे प्रत्येक जो काय टेस्ट क्रॉस असतो तो बॅक क्रॉस नसतो आणि प्रत्येक बॅक क्रॉस असतो तो काय असतो, टेस्ट क्रॉस असतो. मग फॉर एक्झाम्पल याचा जो काय बॅक क्रॉस आहे हे काय F1 हायब्रिड कॅपिटल टी स्मॉल टी. त्यानंतर याची कोणाबरोबर क्रॉसिंग केली, याच्यामध्ये डॉर्फ बरोबर क्रॉसिंग केली. कोणाबरोबर क्रॉसिंग केलेली, डॉर्फ बरोबर क्रॉसिंग केल्याच्या नंतर याच्यामध्ये क्रॉसिंग केल्याच्या नंतर जे का ऑफस्प्रिंग मिळतील कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही प्लांट कसे मिळतात, टॉल मिळतात, परंतु याच्या दोन्ही प्लांट कसे मिळतात, टॉल मिळतात. आणि बॅक क्रॉसमध्ये काय केलं जातं, मग फॉर एक्झाम्पल बॅक क्रॉसमध्ये क्रॉसिंग बिटवीन F1 हायब्रिड विथ एनी पॅरेंट, दॅट इज फॉर डॉमिनंट घेऊ सुरुवातीला आपण कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडे कोणता कॅपिटल टी स्मॉल टी. मग याच्यामध्ये सुद्धा काय होतं, दोन मिळतात, परंतु एक प्युअर जिनोटायपिक रेशो याचा कसा असेल, एक प्युअर असेल कॅपिटल टी, एक प्युअर टॉल असेल, दुसरं कसं असेल, प्युअर हायब्रिड टॉल असेल. म्हणजे याचा जो काय जिनोटायपिक रेशो 1:1 आहे, दॅट इज बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस टेस्ट क्रॉस म्हणजे काय, F1 हायब्रिड क्रॉस विथ रेसिसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड टेस्ट क्रॉस. आणि याच्यामधले जे काय ऑफस्प्रिंग असतात ते कसे असतात, हायब्रिड टॉलच असतात. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय, F1 हायब्रिड क्रॉस विथ एनी पॅरेंट इज कॉल्ड बॅक क्रॉस. आणि एव्हरी बॅक क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस बट एव्हरी टेस्ट क्रॉस इज नॉट बॅक क्रॉस. यस.